मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अपयश येतं. पण अपयशाला घाबरणारा हरतो आणि अपयशावर मात करणारा जिंकतो. आज मी सांगणार आहे एका छोट्या गावातील एका मुलाची कथा, रोहनची कथा. रोहन हा शाळेत हुशार पण थोडा बुजरा. वर्गात प्रश्न विचारला तर उत्तर माहीत असूनही तो घाबरून बसायचा. मित्र म्हणायचे, "तुला सगळं कळतं रे, पण तू बोलत का नाहीस?" तो हसून म्हणायचा, "मी बोललो आणि चुकलो तर लोक हसतील ना." स्पर्धा असो वा परीक्षा, त्याला नेहमी भीती वाटायची. मी नाही करू शकणार. त्याचं मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं असायचं. शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव होता. रोहनने धावण्याच्या स्पर्धेसाठी नाव नोंदवलं. आतून तो घाबरलेला होता, पण बाहेरून उत्साही दिसत होता. शिट्टी वाजली. तो धावायला लागला. सुरुवातीलाच तो पाय घसरून पडला. गुडघा खरचटला. कपडे मळले. बाकीची मुलं पुढे गेली. सगळे हसू लागले. "अरे बघा, हा सुरुवातीलाच पडला." रोहन लाजेने रडत घरी गेला. आईने विचारलं, "काय झालं बाळा?" तो म्हणाला, "मी काहीच करू शकत नाही. माझ्या नशिबात अपयशच आहे." त्याचे वडील शेतात बसलेले होते. त्यांनी शांतपणे त्याला जवळ घेतलं. "रोहन, अपयश म्हणजे शेवट नाही रे. अपयश म्हणजे नवा प्रयत्न करण्याची संधी आहे. बाळा, जिंकणारे लोक तेच असतात, जे वारंवार पडतात, पण पुन्हा उभे राहतात." ते पुढे म्हणाले, "कोळ्याचं उदाहरण बघ. तो जाळं विणतो. ते तुटतं. तो पुन्हा विणतो. 10 वेळा, 20 वेळा, पण तो कधीच थांबत नाही. आपण माणसं एकदा पडलो की सगळं सोडून देतो. म्हणूनच अपयश कायम राहतं." हे ऐकून रोहन विचारमग्न झाला. रोहनने मनाशी ठरवलं, "आता मी हार मानणार नाही. मी रोज सराव करणार." तो रोज सकाळी उठून मैदानात धावायला लागला. पहिल्या दिवशी दम लागला. दुसऱ्या दिवशी पाय दुखले. तिसऱ्या दिवशी गुडघे जखमी झाले. पण तो मात्र थांबला नाही. लोक त्याला पाहून म्हणाले, "कशाला एवढं कष्ट करतोयस? तुला जमत नाही." पण रोहन आता कोणाचंही ऐकत नव्हता. एकदा सराव करताना तो पुन्हा जोरात पडला. रक्त आलं. तो थोडा रडला. पण त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, "पडलास तरी उठ. जो उठतो तो जिंकतो." तो उठ तो पुन्हा उभा राहिला. थोड्याच दिवसांत तो गावात सर्वात वेगाने धावणारा मुलगा झाला. त्याच्यातला आत्मविश्वास परत आला. आता जिल्हास्तरीय धावण्याची स्पर्धा लागली. गावकरी म्हणाले, "रोहन, तुला जमेल का?" तो हसून म्हणाला, "मी प्रयत्न करीन. हार मानणार नाही." स्पर्धेचा दिवस उजाडला. मैदान लोकांनी गजबजलेलं होतं. रोहनच्या मनात थोडी भीती होती, पण त्याचं मन म्हणत होतं, "मी प्रयत्न करणारच." शिटी वाजली. धाव सुरू झाली. पहिल्या फेऱ्यात तो मधोमध होता. दुसऱ्या फेऱ्यात तो मागे पडला. प्रेक्षक कुजबुजले. हा परत हरला बहुतेक. पण रोहन मात्र थांबला नाही. शेवटच्या फेरीत त्याने सगळी ताकद लावली. वाऱ्यासारखा धावला. आणि काय आश्चर्य, तो पहिल्या क्रमांकावर आला. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दणाणून गेलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. वडील अभिमानाने म्हणाले, "हे बघा, हा आहे माझा मुलगा, ज्याने हार मानली नाही."
रोहन आनंदाने म्हणाला, मी पडलोही, हरलोही, पण मी थांबलो नाही. म्हणून आज मी जिंकलो. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की अपयश म्हणजे शेवट नाही. पडलात तरी उठा, चुकलात तरी पुन्हा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, यश त्यांनाच मिळतं जे हार मानत नाहीत. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. धन्यवाद.